नमस्कार, मी विनोद पाटील. जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा इयत्ता 6वी करिता तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी पुन्हा एक व्हिडिओ घेऊन येत आहे. घटक क्रमांक 4 अंकगणित या विषयातील घटक क्रमांक 4चं नाव आहे दशांश अपूर्णांक व त्यावरील मूलभूत क्रिया. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला यामध्ये दशांश अपूर्णांक काय हे लक्षात घ्यावं लागेल आणि मग त्यावरील मूलभूत क्रिया या लक्षात घ्याव्या लागतील. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कारण आपण याच्या आधी जे 3 घटक शिकलो त्यामध्ये मूलभूत क्रिया, गणितीयच्या मूलभूत क्रिया म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या 4 मूलभूत क्रिया आहेत. आणि त्याच मूलभूत क्रिया, तोच क्रम आपल्याला या ठिकाणी सुद्धा लक्षात घ्यायचा आहे. पण सर्वप्रथम आम्हाला समजलं पाहिजे दशांश अपूर्णांक म्हणजे काय. तर दशांश अपूर्णांक म्हणजे अशा संख्या की ज्या असा अपूर्णांक की ज्याचा छेद 10, 100, 1000, 10,000 अशा पद्धतीने असेल. एखादी संख्या आहे आणि त्याचा छेद, समजा एखादी मी संख्या लिहिली 125 भागिले 10, हा अपूर्णांक आहे. आणि मग या अपूर्णांकाला आता मला दशांश अपूर्णांकामध्ये परावर्तित करायचं आहे. तर इथे करायचं काय तुम्हाला, याचाच अर्थ असा की ही 125 जी संख्या आहे त्याचा छेद 10 आहे. म्हणजेच मग ही जी संख्या आपण लिहिलेली आहे ती 10 म्हणजे त्यावर 1 शून्य, म्हणून मला इकडून उजवीकडून 1 अंक सोडून इथे या ठिकाणी अपूर्णांक द्यावा लागेल. आता 125 छेद 10 म्हणजे 12 दशांश 5 दशांश चिन्ह 5 असं आपण याला वाचतो. म्हणजे ह्या अशा संख्या ज्या संख्यांचा घात छेद जो आहे 10, 100, 1000 किंवा 10,000 आणि याच्या पटीने असेल तर अशा संख्या आपण अशा पद्धतीनेही लिहिल्या जातात आणि त्या संख्यांना दशांश संख्या असे म्हणतात किंवा दशांश अपूर्णांक असे म्हणतात. पुढील एक उदाहरण आपण या ठिकाणी घेता येईल. 125 भागीला आपण या ठिकाणी जर 1000 घेतलं तर ही संख्या हा अपूर्णांक, या अपूर्णांकाचा दशांश अपूर्णांकात आपण रूपांतर केले असता आता आपल्याला 3 शून्य आहे या ठिकाणी, त्यामुळे 1, 2 आणि 3 संख्या सोडून या ठिकाणी पूर्णांक चिन्ह द्यायला लागेल. आणि हा जो आहे दशांश अपूर्णांक आहे आणि ही दशांश संख्या आहे. ज्याप्रमाणे आपण पूर्ण संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार करतो, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला दशांश अपूर्णांकाचा बेरीज, वजाबाकी करण्याची पद्धत या ठिकाणी शिकायची आहे. नंतर गुणाकार आणि भागाकार आपण शिकूया. सर्वप्रथम बेरीज आणि वजाबाकी. दशांश अपूर्णांक किंवा दशांश चिन्ह असणाऱ्या ज्या संख्या असतात त्याची बेरीज आपल्याला करायची असेल तर कशी करावी. आता या ठिकाणी समजा 12 दशांश चिन्ह 0, 3, 4 अशी माझ्याकडे एक संख्या आहे. त्यामध्ये समजा मला 3 दशांश चिन्ह 0, 4, 5 याला मिळवायचा आहे. अधिक मी एक पुन्हा संख्या घेतली 4 दशांश चिन्ह 9, 6, 0 अशा पद्धतीने आपल्याला वाचन करताना जिथे दशांश अपूर्णांक चिन्ह आहे त्याच्या पुढच्या ज्या संख्या आहेत त्या सुट्या वाचायच्या आहे. जसं आता 12 दशांश चिन्ह 0, 3, 4 असं आपल्याला वाचावं लागणार. 3 दशांश चिन्ह 0, 4, 5, 4 दशांश चिन्ह 9, 6, 0 अशा पद्धतीचं वाचन आपल्याला करावं लागतं. इथे आपण सर्वप्रथम काय करायचं, बेरीज वजाबाकी करायची असेल आपल्याला दशांश अपूर्णांकाची किंवा दशांश अपूर्णांक असलेल्या दिलेल्या संख्यांची, तर आपल्याला दशांश अपूर्णांकाच्या खाली अपूर्णांक आलेला पाहिजे अशा पद्धतीने त्या आपल्याला उभ्या लिहून घ्याव्या लागतील संख्या आणि मग त्याची बेरीज आपण पारंपरिक पद्धतीने जशी बेरीज करतो तशी करावी लागेल. 4 आणि 5 9, इथे 3 अधिक 4 7 आणि 6 13चे 3, इथे हातचा 1 आलेला घेतला आपण. 1 अधिक 9 10 0 हा दशांश चिन्ह जे आहे त्याच्याच जागेवर लिहून घ्यायचं, त्याच ओळीत लिहायचं आहे. मग इथे 10 झाल्यानंतर इथे हातचा 1 आलेला होता तो घ्यावा लागेल. 1 अधिक 2 3, 3 आणि 3 6 आणि 4 10चं 0, हातचाला पुन्हा 1 अधिक 1 2. तर या 3 संख्यांची या ठिकाणी बेरीज आलेली आहे 20 दशांश चिन्ह 0, 3, 9 अशा पद्धतीने बेरीज केली आपण. एक छोटंसं उदाहरण घेऊन आपण वजाबाकी सुद्धा कशी करतात ते. दशांश अपूर्णांकाची वजाबाकी आपण या ठिकाणी करूया. 6.70 आणि या ठिकाणी आपण 3.45 वजाबाकीला आपल्याला 6.70 आणि 3.45 याची वजाबाकी करायची आहे. पारंपरिक पद्धतीनेच आपण करूया. हे शून्यातून भाग जात नाही म्हणून हे 10 होतील, हे 6 व्हायला पाहिजे. आता 10तून 5 गेले, 5 या ठिकाणी राहतात. मग इथे 6तून 4 गेले, 2 राहतात.
दशांश चिन्ह ज्या ठिकाणी आहे त्याच रांगेत त्याच ओळीमध्ये आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे. 6 मधून 3 जातात आणि ते होतात 3. तर आपल्याला या ठिकाणी 3.25 3.25 हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. जशी आपण वजाबाकी करतो अगदी तशाच पद्धतीने वजाबाकी या ठिकाणी करायची आहे. फक्त दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह येईल अशा पद्धतीने त्या संख्यांची मांडणी करायची आणि मग वजाबाकी करायची. आपल्याला दुसरं तिसरं काही दशांश संख्यांचा किंवा दशांश अपूर्णांकांचा गुणाकार कसा करावा याची एक साधी आणि सोपी पद्धत आहे. आपल्याला दशांश चिन्ह असलेल्या त्या संख्या आपल्याला दिल्या असतील. उदाहरणार्थ आपण इथे 2.5 गुणिला 0.25 यांचा गुणाकार जर केला तर सर्वप्रथम आपल्याला गुण्य आणि गुणक या दोनही संख्यांचा आपण पारंपरिक पद्धतीने गुणाकार करायचा जसं आपण करतो. जसं इथे 5 5 25 5 हातचे आले 2 5 दुने 10 आणि 2 12 अशा पद्धतीने आपण घेतलं. इथे 0 घेतला, त्यानंतर 2 पंचे 10चं 0 आणि हातचाला 1 2 दुने 4 आणि 1 5. आता यांची आपण बेरीज करून घेतली, ही आली आपल्याला 625. आता 625 आल्यानंतर राहिला प्रश्न कुठे दशांश चिन्ह मी कुठे कोणत्या जागेवर ठेवावं हेच या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. तर आपल्याला इथे पहिल्या संख्येमध्ये 2.5 म्हणजे उजवीकडून एक अंक सोडून होतं आणि या संख्येमध्ये आपल्याला 2 अंक सोडून आहे. इथे एक अंक सोडून इथे 2 अंक, 1 अधिक 2 3 होतात. म्हणून आलेल्या उत्तरामध्ये आपल्याला दशांश चिन्ह ठेवताना उजवीकडून 1 2 आणि 3 घर सोडून अशा पद्धतीने दशांश चिन्ह ठेवून ही संख्या लिहावी लागेल. इथे मी 0 ठेवला, इथे कितीही 0 जर आपण लावून घेतले तरी संख्येच्या किमतीमध्ये फरक पडत नाही. अशा पद्धतीने गुणाकार आपल्याला करावा लागेल. एक महत्वपूर्ण सूचना या ठिकाणी अशी की दशांश अपूर्णांक संख्येला आपण 10 100 1000 किंवा ज्यावर 0 आहेत अशा संख्येने गुणले अथवा भागले असतात. संख्येमध्ये दिलेल्या अंकांचा क्रम बदलत नाही, फक्त त्यामध्ये फरक पडतो तो दशांश चिन्हाच्या जागेचा. तर आपण ही गोष्ट आपण उदाहरणार्थ दशांश अपूर्णांकाला 10 ने गुणले असता काय होईल, हा जो दशांश अपूर्णांक आहे तो एक घर तो उजवीकडे जाईल. मग एक घर उजवीकडे जाताना आता ही किंमत काय होणार बघा, 1254.0 म्हणजे 1254 या ठिकाणी या संख्येला 10 ने गुणल्यानंतर होईल. त्याच वेळी समजा त्या संख्येला आपण 10 ने भागत असेल तर मग काय व्हायला पाहिजे, याला आपण 10 ने भाग दिला असता आता हे दशांश चिन्ह उजवीकडे न जाता ते एक घर डावीकडे येईल. हा फरक या ठिकाणी आहे गुणाकार आणि भागाकारामध्ये. मग इथे उत्तर काय होईल, 12.540 हे या ठिकाणी होईल. त्याचप्रमाणे आपण एक उदाहरण पुन्हा घेऊया. या संख्येला आपण आता 100 ने गुणले असता इथे काय बदल घडायला पाहिजे, हे जे दशांश चिन्ह आहे ते आता 2 घर उजवीकडे जायला पाहिजे. 2 घर उजवीकडे गेल्यानंतर त्याचं उत्तर काय येईल, तर इथे 42550 आणि मग इथे दशांश चिन्ह येईल. आता दशांश चिन्हाच्या पलीकडे आपण कितीही 0 दिले तरी त्याच्या किमतीमध्ये फरक पडत नाही. आता ही कोणती संख्या आली, इथे 42,550. हीच सेम प्रक्रिया जर आपण या ठिकाणी केली पहा, 425.50 भागीला आपण आता केलं 100. भागाकार केल्यानंतर काय होईल बघा, गुणाकारामध्ये 2 घर उजवीकडे गेलेले होता तो दशांश चिन्ह. आता 100 ने भागतो म्हटल्यानंतर 2 घर दशांश चिन्ह कुठे यायला पाहिजे, ते यायला पाहिजे डावीकडे. म्हणून उत्तर होईल 4.2550. संख्या तीच राहिलेली आहे, फक्त संख्येमधील अंकांचा क्रम बदलला नाही, फक्त दशांश चिन्हाची जागा त्या ठिकाणी बदललेली आहे. हे आपण गुणाकार आणि भागाकार करत असताना आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. दशांश अपूर्णांक संख्येचा भागाकार करायचा असल्यास आपल्याला दिलेले जे दशांश अपूर्णांक आहे, उदाहरणार्थ 4.08 असेल आणि त्याला 0.8 ने भाग द्यायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, भाज्य आणि त्याचा जो भाजक आहे त्या भाजक आणि भाजकाला जे आहे आपल्याला पूर्णांक संख्येमध्ये रूपांतरित करावं लागेल. मग आता या 0.8 आहे त्याला जर का मला पूर्णांक संख्या बनवायचं असेल तर मला याला 10 ने गुणावं लागेल.
याला मी 10ने जर गुणत असेल, म्हणजे छेदाला जर आपण 10ने गुणलेलं आहे, तर अंशाला सुद्धा आपल्याला 10नेच गुणावं लागेल. आणि असे केले असता आता आपल्याजवळ इथे काय येत आहे की 40.8 आणि हे 0.8 गुणिला 10 म्हणजे आता हा दशांश चिन्ह एक घर पुढे सरकणार, म्हणजे ते होतील 8. अशा पद्धतीने आपण त्याला पूर्णांक संख्येमध्ये रूपांतरित केल्यानंतर मग आपल्याला भाग द्यावा लागेल. 8 पंचे 40, 5.8 मग आता आपलं उत्तर येईल 5.1. हा भागाकार आपण वेगळ्या रफमध्ये करूनही पाहू शकतो. महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला हे समजून घ्यायचं की छेदामध्ये दिलेली जी संख्या आहे, ज्याला आपण भाजक म्हणतो, त्या भाजकाला आपल्याला पूर्ण संख्येमध्ये रूपांतरित करावं लागेल आणि नंतर मग आपल्याला भागाकार करावा लागेल. आणि भागाकार केल्यानंतर मग किती घर सोडून दशांश चिन्ह होतं, तर एक घर सोडून, म्हणून आलेल्या उत्तरामध्ये एक घर सोडून दशांश चिन्ह आपल्याला द्यावं लागेल, एक संख्या सोडून.